योग कर्म सुकौशलम दूरेण ह्यवरम कर्म बुद्धियोगात् धनंजय बुद्धौ शरणमन्विच्छ कृपणः फलहेतवः बुद्धियुक्तो जहाति उभे सुकृतदुष्कृते तस्माद् योगाय युज्यस्व योग कर्म सुकौशलम तेन परम कर्म बुद्धियोगात् धनंजय बुद्धिमन्विच्छ कृपणः फलहेतवः युक्तो जहाति उभे सुकृत दुष्कृते तस्माद् योगाय युज्यस्व योग कर्म सुकौशलम। दूरेण ह्यवरम कर्म बुद्धियोगात् धनंजय बुद्धौ शरणम अन्विच्छ कृपणः फलहेतवः बुद्धियुक्तः जहाति इह उभे सुकृत दुष्कृते तस्मात् योगाय युज्यस्व योगः कर्मसु कौशलम। हे धनंजय, बुद्धियोगात कर्म दूरेण अवरम बुद्धौ शरणम अन्विच्छ फलहेतवः कृपणः बुद्धियुक्तः इह सुकृत दुष्कृते उभे जाहाति तस्मात् योगाय युज्यस्व कर्म योगः किंवा कर्मसु कौशलम योगः। ही कारण बुद्धियोगापेक्षा कर्म अवरम हा कर्म म्हणजे हे कर्मयोग बुद्धियोगापेक्षा अवरम म्हणजे तुच्छ आहे, निकृष्ट आहे। बुद्धौ शरणम अन्विच्छ म्हणून तू बुद्धीला किंवा बुद्धियोगाला शरण जा। फलहेतवः कृपणाः या ठिकाणी फलाचा हेतू ठेवणारे हे कृपण म्हणजे अत्यंत दीन आहेत। बुद्धियुक्त ह्या बुद्धीनं युक्त असणारा सुकृत दुष्कृते उभे इह जाहाती तो इह म्हणजे या लोकात किंवा या जन्मामध्ये सुकृत दुष्कृते उभे जाहाती सुकृत म्हणजे पाप आणि पुण्य ह्या दोघांचाही त्याग करतो। तस्मात म्हणून तो योगाय युज्यस्व तो योगानुष्ठानाकडे प्रवृत्त होत। कर्मसु कौशलम योगः आणि कर्म करण्याचं जे कौशल्य आहे त्यालाच योग असं म्हणतात। आता ह्या शब्द जरी आपण पाहिले अन्वय आणि अर्थ तरी सगळ्या ठिकाणी याचा आपल्याला अर्थबोध होतो असं नाही। म्हणून या ठिकाणी शास्त्रकारांनी केलेले जे अर्थ आहे ते जर अर्थ काही शब्द जरी दिसले परंतु ते अनुभवाच्या किंवा शास्त्र तात्पर्याच्या विरुद्ध जर असतील तर आपल्याला त्याच्यातून अर्थबोध होत नाही किंवा चुकीचा अर्थ केला जातो। तर त्याचं साधारणपणे महापुरुषांनी केलेलं जे चिंतन आहे ते चिंतन असं आहे की हे धनंजय, कालच आपण पाहिलं, काल पण अर्जुनाला 48 श्लोकातही धनंजय असं संबोधन दिलं आहे आणि या श्लोकात पण धनंजय असं म्हणतात। धनम जयती ती धनंजय हा जो धन प्राप्त करतो, धनावर विजय मिळवून घेतो किंवा त्या धनप्राप्तीच्या बाबतीत स्वतंत्र रीतीनं त्या धनाला अंकित करतो त्याला म्हणतात धनंजय। इथलं धन म्हणजे कोणतं तर अध्यात्मधन किंवा आत्मधन किंवा परमार्थधन। तर ह्या परमार्थ धनावर जर तुला विजय मिळवायचा असेल किंवा कोणालाही हे परमार्थ धन जर आपल्या स्वाधीन करायचं असेल तर त्याच्यासाठी त्याला म्हणतात धनंजय। आणि त्याच्यासाठी जो उपाय आहे तो निष्काम कर्मयोगाचा उपाय आहे असं या प्रकरणामध्ये भगवान परोपरीनं सांगत आहेत। तेव्हा त्या अर्जुनाला म्हणतात हे धनंजय, बुद्धियोगात म्हणजे बुद्धियोगापेक्षा, याचा सरळ अर्थ असा आहे बुद्धियोग म्हणजे ज्ञानयोग असं आपण करतो। बुद्धियोग म्हणजे बुद्धेर ज्ञानम, ज्ञानयोगापेक्षा कर्म अवरम, कर्म हे दुरेण म्हणजे अत्यंत, अवरम म्हणजे निकृष्ट आहे। आपल्याला सरळ अर्थ लागतो की या ठिकाणी पण याला प्रकरणाच्या विरोधी हा अर्थ जातो।
या ठिकाणी इथं बुद्धियोग या शब्दाचा अर्थ ज्ञानयोग असा न करता या ठिकाणी निष्काम कर्मयोग असा त्याचा अर्थ आहे. निष्काम कर्मयोगापेक्षा आणि इथं कर्म शब्दाचा अर्थ सकाम कर्म, तर निष्काम कर्मापेक्षा सकाम कर्म हे अत्यंत निकृष्ट आहे असं. कारण इथं काय आहे, भगवंताला निष्काम कर्मयोगाचं महात्म्य भगवान सांगत आहेत असं हे प्रकरण आहे. म्हणून ह्या प्रकरणामध्ये बुद्धियोग या शब्दाचा अर्थ निष्काम कर्मयोग आणि कर्मयोग या शब्दाचा अर्थ वेदविहित सकाम कर्मानुष्ठान असा त्याचा अर्थ घ्यायचा. म्हणजे मग त्याचा अर्थ होतो की निष्काम कर्मयोगापेक्षा सकाम कर्मयोग हा निकृष्ट आहे, किंवा सकाम कर्मयोगापेक्षा निष्काम कर्मयोग हा अत्यंत उत्कृष्ट आहे किंवा श्रेष्ठ आहे असा त्याचा अर्थ. आता पुन्हा सांगतात बुद्धौ शरणम अन्विच्छ, म्हणून अर्जुनाला भगवान सांगतात तू काय कर, ह्या बुद्धीलाच शरण जा. बुद्धीला म्हणजे निष्काम कर्मयोगालाच तू शरण जा, म्हणजे निष्काम कर्मयोगाचंच तू अनुष्ठान कर अशा प्रकारचं सांगतात. बुद्धौ शरणम अन्विच्छ हा जो मी आत्तापर्यंत सांगितलेला निष्काम कर्मानुष्ठान त्याचं तुझ्या कल्याणासाठी त्याचंच तू अनुष्ठान कर, म्हणून बुद्धौ शरणम अन्विच्छ. आणि तुम्ही जे म्हणतात कर्म अत्यंत निकृष्ट आहे, कारण का तर कृपणा हा फलहेतवा, जे फलहेतवा अंतकरणामध्ये फलाची कामना मनात ठेवून त्या वेदविहित कर्माचं अनुष्ठान करतात, पण मनामध्ये मला ह्या कर्मापासून अमुक प्रकारचं फल प्राप्त व्हावं अशी त्यांची इच्छा असते. म्हणून जे फलहेतवा फलाची इच्छा करणारे जे आहेत ते अत्यंत कृपण आहेत, म्हणजे दीन आहेत असं सांगितलं. ते दीन का आहेत तर आपण म्हणतो ना विषयांची दिने का इंद्रियांची दिने आम्ही केलो नारायणे. जे लोक ऐहिक किंवा पारलौकिक अशा इहलोकातल्या किंवा परलोकातल्या दिव्य अशा सुखाची इच्छा करतात ते सर्वच दिनवाणी आहेत, म्हणजे ते सर्व किविलवाणी त्यांच्या अवस्था आहे. त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना कायम दीन होऊन राहावं लागतं, म्हणून कृपण असं त्यांना म्हटलेलं आहे. खरं कृपण कोणाला म्हटलेलं आहे की उपनिषदामध्ये सांगितलं सकृपणा, जो या लोकातून मृत्यूच्या वेळी आत्मज्ञान करून न घेता या देहाचा त्याग करतो त्या पुरुषाला कृपण असं म्हणतात. काय एक योवा एतदाक्षरम गार्ग्य अविदित्वा अस्मात् लोकात प्रैती सहा कृपणाः असं त्याला म्हटलेले. या मनुष्य जन्मात आला आणि आत्मज्ञान संपादन न करता जो मरण पावतो त्या पुरुषाला या ठिकाणी कृपण असं म्हटलेले. पाठीमागं जे कृपणता किंवा कृपेचा भाव सांगितला तो पहिल्या अध्यायामध्ये त्या कृपा शब्दाचा अर्थ आहे अंतकरण दयेने अत्यंत द्रवीभूत किंवा कातर झालेली अवस्था, त्याला त्या ठिकाणी कृपा म्हटलेले. आणि इथं हा जो कृपण आहे तर विषयांची कामना करणारा अशा प्रकारचं त्याला कृपण किंवा दीन असं त्याला म्हटलेलं आहे. आणि पुढं सांगतात बुद्धियुक्त जहातीह उभे सुकृत दुष्कृते. आणि बुद्धियुक्त इथं सुद्धा बुद्धियुक्त शब्दाचा अर्थ निष्काम कर्मयोगाचा अनुष्ठान करणारा जो पुरुष आहे त्याला या ठिकाणी बुद्धियोगाने युक्त तर असं म्हटलेलं आहे. बुद्धियोगाने युक्त म्हणजे काय, पाठीमागं जो सांगितला की ज्याच्यामध्ये सुख दुःख जय पराजय किंवा कर्माची सकलता किंवा विकलता यांच्यामध्ये अंतकरणाची वृत्तीच्या ठिकाणी सुखदुःखादी परिणाम न होऊ देणारा, म्हणजे त्याच्याबद्दल त्याच्या दोन्हीमध्ये समान राहणारा असा जो पुरुष आहे तो बुद्धियोगाला शरण गेलेला पुरुष आहे, किंवा त्याला बुद्धियुक्त म्हणजे निष्काम कर्माचरणाच्या बुद्धीनं निष्काम कर्मयोगाच्या अनुष्ठानाकडे प्रवृत्त झालेला जो पुरुष आहे तो बुद्धियुक्त. आणि त्याला काय सांगितलं, तो बुद्धियुक्त तो इह म्हणजे याच जन्मामध्ये या लोकामध्ये या मनुष्य लोकामध्ये तो सुकृत दुष्कृते उभे जाहती,
तो सुकृत म्हणजे पाप आणि पुण्य ह्या दोघांचाही त्याग करतो. कालच आपण सांगितलं की कर्मयोगाचे कोणता पुरुष, त्या पुरुषाचं वर्णन केले की कर्मण्येव अधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफलहेतुर्भुर मा ते संगोस्त्व कर्मणी योगस्थः कुरु कर्माणि संगम त्यक्त्वा धनंजय सिद्ध्यसिद्ध्योर निर्विकारः नाही सिद्ध्यसिद्ध्यो समो भूत्वा आणि समत्वम योग उच्यते. हा बुद्धियोग म्हणजे काय, ह्या समत्वाला म्हणजे त्या कर्माची सिद्धी, फलाची प्राप्ती आणि अप्राप्ती दोन्हींनाही सारखाच मानून जो ह्या कर्मामध्ये प्रवृत्त होतो, कर्मयोगाच्या अनुष्ठानामध्ये प्रवृत्त होतो, त्या पुरुषाला या ठिकाणी म्हटले की बुद्धियुक्त पुरुष. आणि त्या पुरुषाला, अशा पुरुषाला त्याच्या कर्मामध्ये घडलेले जे सुकृत पाप आणि पुण्य हे ज्या हाती त्याचा परित्याग करतो, म्हणजे त्याला ही पाप पुण्य लिप्त होत नाहीत असं सांगतात. आता इथं लिहिलं पाप पुण्य लिप्त होत नाही. पाप पुण्याने कोण लिप्त होत नाही, फक्त ज्ञानी ब्रह्मज्ञानी पुरुष आहे. आणि इथं तर सांगितलं निष्काम कर्माचा अनुष्ठान करणारा. याचाच अर्थ हा पुरुष साक्षात पाप पुण्याने लिप्त होत नाही असा त्याचा अर्थ नसून परंपरेने पाप पुण्यापासून निश्चितच मुक्त होतो. त्याला काही काळ लागतो. आपण सारखं पाहत आलेलं आहे की ज्ञानाने कसं आहे, उत्प्लवना सरिसा पक्षी फळाशी झोंबे जैसा सांगे नरू केवी तैसा पावे वेगा. मनुष्य झाडाच्या शेंड्यावर असणारं आपलं फळ त्या फळाला एकदम पोचू शकत नाही, जसा पक्षी त्या फळापर्यंत जातो. पण मनुष्याला ते मिळत नाही असं मात्र नाही, निश्चित मिळतं. फक्त कसं, हळूहळू ढाळे ढाळे केतुलेनी एके वेळे तया मार्गाचेनी बळे निश्चित ठाके, अशा प्रकारची स्थिती आहे. आता ह्याच जर विचार आपण ज्ञानेश्वरीमध्ये ओव्यांच्या द्वारा पाहिला तर हा विचार आपल्याला स्पष्ट होतो. याचा अर्थ असा नाही का मोक्ष हा निष्काम कर्माने प्राप्त होतो आणि ज्ञानानेही प्राप्त होतो असं ज्ञानोबरायांना किंवा भगवंताला हे सांगायचं नाही. मोक्ष निश्चित प्राप्त होतो, पण तो परंपरेने म्हणजे मध्ये काय आहे की त्या निष्काम कर्माने चित्तशुद्ध होऊन त्याला तो मोक्ष होतो. कसा होतो हे माऊली पुढे सांगणार आहेत. तर अशा प्रकाराने दोन्ही, याचा अर्थ चित्तस्य शुद्ध हे कर्म न तू वस्तूपलब्ध हे, कर्माने चित्ताची शुद्धी होते, ब्रह्मवस्तूची आत्मत्वाने त्याला ओळख साक्षात कर्माने होते असा मात्र त्याचा अर्थ कधी घ्यायचा नाही. ज्या ज्या लोकांना संप्रदाय परंपरा नसते तर त्या लोकांना असे ज्ञानेश्वर महाराजांचं मत वेगळं आहे असं अशा रीतीनं सांगतात याच्यामध्ये. तर ही आपल्या ही दगडावरची रेग आहे की तम एव विदित्वा अतिमृत्युमेती नान्य हा पंथा विद्यते अयनाय. अयनाय म्हणजे मोक्षात दुसरा कोणताच मार्ग नाही. त्या मार्ग एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे काय आहे तर ज्ञानानेच मोक्ष प्राप्त होतो. ही गोष्ट निश्चित आहे. हा सिद्धांत अकाट्य वेदांताचा सिद्धांत आहे. पण असे जेव्हा वचनं भगवंताची आली याचा अर्थ परंपरेने मोक्ष होतो, त्यांनी वस्तूची उपलब्धी कधी कर्माने होत नाही. हा सिद्धांत वेदांताचा पक्का आपल्या मनीमानसी कायमचा रुजलेला असला पाहिजे. परंतु याच्यामध्ये असं एक अर्थ आहे की याचं जे फल आहे पाठीमागे सांगितलं नेहाभिक क्रमणाशोस्ती प्रत्यवायो न विद्यते स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात असं सांगितलं. म्हणून व्यवसायात्मिका बुद्धी रेकेह कुरुनंदन बहुशाखा ह्यनंताश्च बुद्धयो अव्यवसायिनाम. या ठिकाणी जर तुमचा निश्चय असेल तर हा कर्मयोग जो आहे त्याचा कधी नाश होत नाही. याचा अर्थ तो मोक्ष फळापर्यंत तुम्हाला हळूहळू निश्चित घेऊन जातो असा त्याचा अर्थ आहे. म्हणून सांगतात बुद्धियुक्तो यह सुकृत दुष्कृते. बुद्धियुक्त म्हणजे निष्काम कर्मयोगाच्या अनुष्ठानाने युक्त असा जो पुरुष असेल तो या ठिकाणी सुकृत दुष्कृते उभे जहाती म्हणजे हा जहाती म्हणजे त्याग करतो, म्हणजे त्यांनी तो लिप्त होत नाही. हे जर धर्माचं तत्व कळ. आज मला एक मनोरुग्ण भेटला. तो 1 महिनाभर हॉस्पिटलमध्ये होता आणि तो आता काल परवा सुटून आला. एकदम चांगला मुलगा, तरुण मुलगा आणि अतिशय धार्मिक आहे. परंतु त्याने ते कुठलं नवनाथ आणखी कोणताही ग्रंथ वाचला शिवपुराण आणि त्याच्यामध्ये त्याचा बुद्धिभेद झाला.
तर म्हटलं की ह्या ग्रंथामध्ये दत्ताचं महत्त्व सांगितलं आहे आणि दत्त सर्वात श्रेष्ठ देवता आहे आणि या शिवपुराणामध्ये भगवान शंकर सगळ्यात श्रेष्ठ सांगितलेले आहे. मग आता मला ओम नमः शिवाय म्हणायचं का दत्त महाराजांचं भजन करायचं अशा प्रकारचं मला वाटायला लागलं. बरं दोन्हींच्यामध्ये अहिंसा पाळलेली आहे त्यामुळं डास पण मला मारायला वाटत नाही. असं ही अहिंसा आहे पण त्याच्यामध्ये त्याचा विचार करून करून तो शेवटी मेंटल झाला आणि त्याला हॉस्पिटलमध्ये 25 दिवस ठेवावं लागलं. याचं कारण असं आहे का शास्त्रातलीच वचनं त्यांनी वाचली त्याच्यावर, पण शास्त्राच्या वचनाचं परस्पर सामंजस्य काय आहे शास्त्राचं. मग आता इथं अर्जुनाला तर युद्ध करायला सांगतात, आता कसं होईल आहे का नाही, इथं डास मारसुद्धा नाही, हे गोष्टी तर लक्षात येत नाही. म्हणून हे जिवंत असणारं कोणीतरी श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ अनुभूती संपन्न शास्त्राचा चांगल्या प्रकारचा सामंजस्य झालेला परोक्ष ज्ञानी का होईना असला तर अशा ह्या गोष्टी कोणत्या करायच्या आणि कोणत्या नाही याच्याविषयी आपल्याला निर्णय होत नाही. म्हणून हे याच्यामध्ये सांगितलं की एक रामकृष्ण परमहंसांच्या चरित्रामध्ये एक प्रसंग सांगितला किंवा लीला प्रसंगामध्ये मला वाटतं, तर त्याच्यामध्ये सांगितलं की एक मनुष्य आहे ना इतका अहिंसेचा पुजारी होता, तो डाससुद्धा काही मारत नव्हता. त्यामुळे त्याला बरेच तो ध्यानाला बसला तर डासांची गुणगुण डास त्याचं ध्यानही होत नसायचं. आणि एक जो होता तो इतका त्याला तो म्हणायचा की गीतेचा चिंतक होता, तुम्ही काय त्याच्या पावला एका प्रतिपदी तयाच्या प्रतिपदा तू घडो त्रैलोक्याचा घातू परी तेने केली ही मातू बोलू नये असं होतं. तर काय झालं की एक मनुष्य याच्यामध्ये बसलेला होता नावेमध्ये, आणि नावेमध्ये बसून रामकृष्ण परमहंसांचा एक शिष्य येत होता. तो येत असताना त्या नावेमध्ये काही चर्चा सुरू झाली. ते म्हणले दक्षिणेश्वरला एक परमहंस आणि त्याचं खूप मोठं महत्त्व वाढतं आहे त्यात सगळीकडं, पण तो सगळा दांभिक साधू आहे. तेव्हा एक बलदंड हा त्यांचा कोण मला वाटतं अद्वैतानंद त्यांचं नाव आहे, मला आभेदानंद बहुतेक, तर ते एकदम पैलवान होते शरीराने. त्यांनी सांगितलं की तुम्ही जे बोलता ते आमच्या गुरु संबंधाने बोलता, अजिबात काय असं बोलायचं नाही. त्यांनी सूचना सांगितली त्यांना. ते नावेतले लोक आणखी पुन्हा बोलायला लागले. मग त्यांनी सांगितलं की ते सगळे सुशिक्षित लोक होते प्राध्यापक वगैरे, तर त्यांनी सांगितलं की तुम्ही आता याच्या पुढं बोलू नका. तुम्हाला दुसऱ्यांदा सूचना केली, तिसऱ्यांदा मी ही नाव बुडवून टाकी असं त्यांनी सांगितलं. तो काय उभा राहिला नाचायला लागला, सगळे म्हणे मला पोहता येते, तुमचा सगळ्यांना मी बुडवून टाकेल असं सांगितलं. ते घाबरले, ते म्हणे आम्ही क्षमा मागतो काही नाही. मग ते आले पलीकडं तिथं. तर त्याच्या अगोदर तिथं आले रामकृष्ण परमहंसाकडं, आणि ते रामकृष्ण परमहंसाकडे जेव्हा आले त्यावेळेला रामकृष्ण परमहंसांनी त्यांनी सांगितलं आज असा असा प्रसंग होता, मी सगळ्यांना बुडवणार होतो. त्यांना वाटलं मी गुरूंचा मोठा म्हणजे त्यांच्या अभिनिवेश का अभिमानी गुरुभक्त मी आहे. अरे ते म्हणे असं नाही, जीवनामध्ये कोणाला डाससुद्धा माणसाने मारू नये, याच्यामध्ये कोणाही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. तुला हे अशा प्रकारचं करणं हे तुझी फार मोठा प्रमाद झाला असं त्यांना सांगितलं. आणि हे ते सांगत असताना दुसरा एक मनुष्य आला. तर तो मनुष्य आला तेव्हा संध्याकाळी त्याला तो अहिंसेचा पुजारी होता आणि त्याला काही प्रतिबंध होते. आता सांगितल्याप्रमाणे ध्यानादी करताना डास ढेकून याचा त्रास होत होता, परंतु तो त्यांना काही करत नव्हता. माहिती आहे स्वामी आपलं रमण महर्षी, त्या रमण महर्षींनी 60 वर्ष ध्यानधारणा केली त्या एकांतामध्ये. त्या गुहेमध्ये इतके डास होते परंतु ते डास मारत नव्हते, त्यांच्या डोळ्यामध्ये त्या जखमा झाल्या असं वर्णन आहे त्याच्यामध्ये. तसा तो एकदम भोगता होता. आणि तो आल्यानंतर त्यांनी सांगितलं थोडंसं संध्याकाळ झाली होती, थोडी बॅटरी लावा म्हटली. ते म्हणजे काय करायचं, त्याने काही नाही मला हे ढेकणं मारायचे. आणि त्याच्यासमोर ते नखाने टिचून ते सगळे ढेकणं मारायला लागले. तर ते म्हणे तो दुपारच्या माणसाला सांगितलं होतं अहिंसेचा पुजारी, आणि मग ते म्हणे हे असं त्याला काय म्हणतो आपलं क्लिबत्वाचं काम काय उपयोगाचं, ढेकण ते जर रात्रीचं झोपून नसतील देत, परमात्मा चिंतन करून नसेल देत, तर त्याला व्यवहारामध्ये मारणं हाच पर्याय आहे असं त्या माणसाला त्यांना अहिंसा शिकायची. अहिंसेविषयीचे जे त्याला काय म्हणतो आपण एकदम त्याची
धारणा जी आहे ती धारणा बदलायची होती आणि हा जो हिंसक मनुष्य आहे याची धारणा बदलायची होती. रामकृष्ण एकच व्यक्ती आहे, एकाच्या समोर ढेकणं मारतात आणि एकाला सांगतात की डाससुद्धा मारायचे नाही. याचा अर्थ कुठंतरी सामंजस्य आहे, याचा समन्वय आहे आणि तो समन्वय सांगणारा नसला तर मनुष्य मनोरुग्णापर्यंत सुद्धा जाऊ शकतो. म्हणून या ठिकाणी हा जो योग याच्या ठिकाणी सांगतात की सुकृत दुष्कृते उभे जाहती तस्माद योगाय युज्यस्व, म्हणून तू योगाला प्रवृत्त हो, म्हणजे योगानुष्ठान कर. पण कोणतं इथं योगसुद्धा कोणता योग आहे? हा बुद्धियोग. बुद्धियोगामध्येही निष्काम कर्मयोगामध्ये इथला खरा बुद्धियोग आहे समत्वयोग. समत्वयोग म्हणजे सुख कर्म करण्यात सर्वात मोठे मनुष्याला जे येते. त्यांनी काय सांगितलं की माझ्या जीवनामध्ये एकही चूक, तो मुलगा म्हटला की माझ्या जीवनामध्ये एकही चुकीचं कृत्य होता कामा नये. आता नेमकं चुकीचं कर्म झाल्याशिवाय राहणार नाही. बरं, जे सांगितलं आहे तसंच माझ्याकडून घडायला पाहिजे म्हणे. मी 80चं कोणतंच एकदाही उल्लंघन करता कामा नये. 80चं उल्लंघन होऊ शकतं की नाही? तसं नसलं तर पंचमहायज्ञ पंचहिंसासाठीच शास्त्राने सांगून ठेवलं ना. मनुष्य सारून घ्यायला लागलं, झाडून घ्यायला लागलं, ह्या हिंसाच होतात ना. त्याच्यामध्ये स्वयंपाक करायला लागलं, त्याच्यामध्ये अनेक जीवांचे बळी पडतातच ना. मग त्याच्यासाठी तर हे यज्ञ सांगितलं, याचा अर्थ हिंसा होते. म्हणून त्याच्यासाठी आपल्याला याचं समन्वय काय आहे ते कळला पाहिजे. म्हणून इथं सांगत असताना म्हणतात की तस्माद योगाय युज्यस्व, म्हणजे खरं कर्मयोगामध्ये मनुष्य अधिक निर्धास्तपणे कर्मयोगाचं अनुष्ठान कोणता मनुष्य करू शकतो? कर्तृत्वाचा अभिमानही टाकू शकतो, भगवंताला समर्पणही करू शकतो, फलाची इच्छाही टाकू शकतो. पण सुखदुःखाचे जेव्हा त्याला झटके बसतात त्यावेळेला आता ते तुमचे ते प्राध्यापक त्यांनी येता पहिला प्रश्न हाच विचारला की ते आमके प्राध्यापक तर आमचे किती सत्शील आहेत आपल्या, आणि त्यांची पत्नी मरणच का पावली म्हटले. असा त्यांनी प्रश्न विचारला. आता हे असे प्रश्न माणसं त्यांना काय वाटतं की हे सत्शील मनुष्यालाच जीवनामध्ये कोणत्या प्रकारचे दुःख येऊच नये. आवताडे सरांची पत्नी का मरण पावावी, ते जर एवढे चांगले, असं त्यांचं म्हणणं आहे. तर ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या जिथं मनुष्याची बुद्धी कुंठित होते त्या धर्म आणि ब्रह्म यांच्या प्रतिपादनामध्ये प्रमाण कोण आहे? प्रमाण तो ऐसा वेद अपौरुषे वेद. जे वेदाने जर ह्या गोष्टीचं स्पष्टीकरण केलं तेच काय आहे? योग्य आहे. मनुष्याची बुद्धी तेवढे समजा आपण बुद्धीनं काहीच विचार करायचा नाही का? म्हणलं मग बुद्धीनं विचार केल्यावर त्याला नाही मी म्हटलं, पण मग मनोरुग्ण होण्याची वेळ येते. बुद्धी जेव्हा कुंठित होते तेव्हाच आपल्याला शास्त्रविचार हे सहाय्य करत असतात. तर मग अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणून म्हणतात तस्माद योगाय युज्यस्व. इथं योग म्हणजे कोणता? बुद्धियोग. आणि बुद्धियोग म्हणजे कोणता? चांगलं लक्षात घ्या, सुखदुःखात समान राहण्याची युक्ती साधली तर तोच मनुष्य कर्मयोगाचं खरं अनुष्ठान करू शकतो. त्याला नुसते एवढ्या युक्ती कळल्या, मा कर्मफल हेतुर्भू कर्मणी एव अधिकार हस्ते मा फलेषु कदाचन, एवढं कळून भागत नाही. सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभो जयाजयो तस्माद ततो युद्धाय युज्यस्व. आणि मग नैवम पापम आवाप्स्यसि, मग तुला हे पाप आणि पुण्य लिप्त करणार नाहीत. अशा प्रकारची गोष्ट आहे. मग इथं सांगतात की हे जे आहे तर याच्यामध्ये आणखीन भगवान सांगतात योगा कर्मसु कौशलम. या ठिकाणी योग हा जे आहे तो कर्मातलं काय आहे? कौशल्य आहे. कौशल्य म्हणजे कर्मबंधनातून सुटण्याचा उपाय हा योग आहे. हा योग म्हणजे कोणता? समत्व योग आहे. समत्वम योग उच्यते. मागे सांगितलं समत्वम योग उच्यते. आणि हे समत्व कोणतं? का सर्वत्र परमात्मा निर्दोषम ही समम ब्रह्म, तो योग या ठिकाणी नाही. या ठिकाणी कोणता योग आहे? सुखदुःखामध्ये समान राहता येणं हा योग आहे. आणि ह्या योगाचा जर तो आश्रय केला तर हेच कर्मातलं खरं काय आहे? कर्मसु कौशलम योगा. हा कर्म करण्याची कुशलता. कोणती कुशलता आहे? तर समत्व. कर्म करण्याची कुशलता म्हणजे काय? समत्व. आणि समत्व म्हणजे काय? सुख दुःख जय पराजय याच्यामध्ये समान राहणं. समान राहणं म्हणजे अंतःकरणाच्या वृत्तीला विकारी न होणं. हा जो अभ्यास आहे हा अंतःकरणाला अनुलक्षून आहे का आत्म्याला अनुलक्षून आहे? अंतःकरणा. आणि हा म्हणजे हे दुःख आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी अभावरूप आहे किंवा दुःखाचा आत्यंतिक अभाव आहे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी, ह्या विचाराचं चाललेलं आहे का हे कर्मयोगाचं अनुष्ठान चाललेलं आहे?
कर्मयोग, निष्काम कर्मयोगाच्या अनुष्ठानाचं हे प्रकरण आहे. आणि याच्यामध्ये अर्थवादाने ह्या निष्काम कर्माचा महिमा सांगितला जात आहे, असं हे प्रकरण चालू आहे. आणि त्याच्यामध्ये योगा हा कर्मसु कौशलम, स्थितप्रज्ञ दर्शन जे काही विनोबाजींनी लिहिलं त्याच्यामध्ये हे निर्दोषम ही समम ब्रह्म, नंतर आता योगा हा कर्मसु कौशलम समत्वम योग उच्चते. आणि 6व्या अध्यायातला जो आहे ना, 6व्या अध्यायाला एक योग सांगितलं पहिल्यांदाच आहे बघा. त्याच्यामध्ये तम विद्या दुःख संयोग वियोगम योग संज्ञितम असं जे सांगितलं आहे याचं सगळं स्पष्टीकरण विनोबाजींनी केलेलं आहे. तर तसं या ठिकाणी सांगतात तस्माद योगाय युज्यस्व योगा हा कर्मसु कौशलम. आता भगवान माऊली सांगतात अर्जुना समत्व चित्ताचे तेच. बघा माऊलींनी कसं हे सर्व विचार सांगितले, हे खूप मोठा शास्त्रार्थ केला, खूप मोठा अनुभवाकडे गेलं मनुष्याने. प्रत्येक गोष्ट तर्काच्या कसोटीवर निर्णय करणं. तर्क हा निर्णायक असतो, म्हणून निर्णय करण्यासाठी जर एखाद्या पुरुषांनी याचा विचार केला, सगळ्या शास्त्रांचं आलोडन केल्यावरही त्याला कदाचित पुन्हा संशय असू शकतो, तर किंवा त्याच्या ठिकाणी कुतर्क निर्माण होतो. बरोबर ना. कुतर्क जेव्हा असतो तो दुसऱ्यावर विजय मिळवण्यासाठी असतो, आणि तर्क जो असतो तो निर्णायक अर्थ सांगण्यासाठी असतो. आणि संशय हा द्विकोटिक असतो, त्याच्यामध्ये असं असावं की असं असावं अशा प्रकारचं मनुष्याची स्थिती आहे. तर या ठिकाणी माऊली जर आपल्याला ज्या मनुष्याला फक्त माऊलींचा ओव्या आहेत आणि त्या ओव्याचा जसा पूर्वमीमांसक म्हणतात ना, वेदात ध्वन्यर्थ नाही आणि व्यंग्यार्थ नाही आणि लक्ष्यार्थ नाही, त्याच्यामध्ये कोणतंही व्यंजन नाही. वेदातला प्रत्येक शब्द जसाचा तसा त्याचा जो काही शब्दकोश आहे किंवा कल्प, ज्योतिष, व्याकरण यांनी केलेला जो अर्थ आहे तो इदम इत्थम रूपानेच आहे, त्याच्यामध्ये ते मानत नाही. ते म्हणतात की लक्षणा वगैरे करायची ह्या वेदातलं जो काही विधिवाक्य आहेत तर त्याच्यामध्ये काही बदल करण्याचं आणि विचार करणं, तर्क करण्याचं कारण नाही. तसं जर एखाद्यानं ज्ञानोबरायांच्या ह्या शब्दावर आत्यंतिक श्रद्धा ठेवली तर त्याला हे एवढा मोठा शास्त्रार्थाचं काय करायची गरजसुद्धा नाही, कारण माऊलीनं ते सगळं करूनच ठेवलं आहे. इथं स्पष्ट आता हा श्लोक आपण वाचला. आता बघा माऊली काय म्हणतात, अर्जुना समत्व चित्ताचे तेचे सार जाणं योगाचे. योगा हे अर्जुना इथं वर धनंजय, इथं अर्जुना म्हणतात, कारण सरळ मनाचा जो मनुष्य आहे त्यालाच हे सिद्धांत रूपाने मान्य होईल. म्हणून म्हणतात की अर्जुना चित्ताचे समत्व, अंतकरण वृत्तीची समता राहणं. म्हणजे अंतकरण वृत्ती सुख दुःख, निंदा, द्वेष किंवा याच्या ठिकाणी स्तुती यांनी कोणत्याही प्रकारे विचलित न होणं. चित्ताच्या ठिकाणी त्या चित्ताचं जे समत्व आहे तेच ह्या योगाचं काय आहे, सार आहे असं सांगतात. कोणतं, जिथं मन आणि बुद्धीचे ऐक्य असे, ज्या ठिकाणी मन आणि बुद्धी यांचं काय होतं, एकता होते. म्हणजे काय, जसा मनाचा संकल्प आहे तसाच बुद्धीचा काय आहे, निश्चय आहे. म्हणजे बुद्धीच्या निश्चयातही सुख आणि दुःख हे समान आहेत आणि मनाच्या संकल्पातही काय आहेत, सुख आणि दुःख समान आहे. आणि चित्तात काय आहे, मग चित्तात काय वर सांगितलं अर्जुना समत्व चित्ताचे, त्याच्यामध्ये सुख दुःख समान, सकळ जीवांचा कृपाळ, ज्ञानाचा उद्बोध, भक्ती प्रेमाचा कल्लोळ, असा जो पुरुष आहे तोच खरा, धन्य जगी तोची एक, असं त्याचं सांगतात. म्हणजे तर चित्त सांगितलं, मन सांगितलं, बुद्धी सांगितलं. आता अहंकार काय, अहंकार तेच करणार. हे अहंकार सुद्धा, हे चित्त मन आणि बुद्धी हे अहंकाराचे उपलक्षण आहेतच. या ठिकाणी अहंकार सुद्धा काय करेल, मी करता नाही, कर्तृत्वाचा अभिमान नाही, मला फलाचा आस्वाद नाही, आणि मी काय करणार, ईश्वरार्पण कर्म करणार आणि फलाची कोणत्याही प्रकारची अपेक्षा नाही, अशाच प्रकारची स्थिती की नाही. म्हणजे याच्यामध्ये कर्म करताना सुद्धा आपल्याला काही कर्माकडं स्थूलमानाने ऐंद्रियक
इंद्रियांच्या द्वारा केली जातात असं कर्माचं स्वरूप साधारणपणे नाही. कर्माचं स्वरूपसुद्धा मनोविज्ञानावरच आधारित आहे. आगाते वृत्ती किरीटी, आधी मनवनी चिवठी आणि मग ते वाचा दिठी कराशी आहे, अशाच प्रकारचं वेदाचं प्रतिपादन आहे. मग म्हणतात अर्जुना समत्व चित्ताचे तेची सार जाणं योग. योगाचं खरं सार सर्वस्व काय असेल तर चित्ताचं समत्व ठेवणं. दुसरं काय आहे, मन आणि बुद्धीचं ऐक्य असणं. म्हणून त्यांनी लिहिले बघा, एक कोणतं वचन आहे काय मला वाटतं त्यांनी लिहिलं की जे सद्बुद्धीचे पुरुष आहेत त्यांना मनस्य एकम वचस्य एकम आणि त्यांच्या कृत्यात सुद्धा काय आहे एकच आहे असं त्या सत्पुरुषांचं लिहिलं. आणि मनस्य अन्यत वचसी अन्यत आणि कर्मण्य अन्यत दुरात्मनाम, आणि यांना काय वर म्हटलेले महात्मनाम. जे महात्मे पुरुष आहे त्यांचं जे मनात आहे ते त्यांच्या वचनात आहे आणि ते त्यांच्या कृतीत आहे. आणि जे दुरात्मे आहेत दूषित अंतकरण ज्यांचं आहे त्यांच्या मनात एक, वाणीत एक आणि कर्मात तिसरंच, अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणून इथं मन आणि बुद्धीचे ऐक्याथी असं सांगितलं. तो बुद्धियोग विवरिता, आणि याला या ठिकाणी बुद्धियोग म्हटलेले. इथं तो बुद्धियोग विवरिता बहुते पाडे पार्था दिसे हा आरुता कर्मयोगू. या ठिकाणी तो बुद्धियोगाचं जर आपण विवरण केलं म्हणजे बुद्धियोग म्हणजे कोणता इथं निष्काम कर्मयोग, याला या ठिकाणी बुद्धियोग म्हटलेले. आणि त्याला प्रमाण म्हणून काय माग काय सांगितले, येशा ते अभिता सांख्ये बुद्धी तुला सांगितली. आता येशा ते अभिता सांख्ये बुद्धिर योगे त्विमाम शृणु. इमाम योगे तू बुद्धी कोणती ही आता तू ऐक. म्हणजे कोणती, निष्काम कर्मयोगामध्ये या ठिकाणी ऐक. हा बुद्धियोग म्हणजे काय, निष्काम कर्म हे त्याच्यामध्ये सांगितलेलं. पुढं काय बुद्ध्या युक्तो यया पार्थ आणि कर्मबंधम प्रहास्यसी असं त्याचं वर्णन केलेलं आहे. आता म्हणतात तो बुद्धियोग विवरिता, त्या बुद्धियोगाचं म्हणजे निष्काम कर्मनी युक्त असणारा किंवा समत्वाने युक्त असणारा जो बुद्धियोग, त्याचं जर विवरण केलं तर बहुते पाडे म्हणजे पुष्कळ प्रकाराने, म्हणजे आपण खूप साधक बाधक असं जर आपण चिंतन केलं तर त्याच्या दृष्टीनं निष्काम कर्मयोगापेक्षा हा कर्मयोग आरुता दिसे, हा कर्मयोग जो आहे तो फारच अलीकडचा आहे. फारच अलीकडचा म्हणजे फारच प्राथमिक स्वरूपाचा आहे. याला प्राथमिक स्वरूप तरी का म्हटलं, कारण हा विषयी पुरुष जरी ऐहिक किंवा पारलौकिक सुखाची कामना करून त्याच्या पूर्तीसाठीच ह्या सकाम कर्मयोगाचा अनुष्ठान करीत असला तरी तो वेदानुसारी करीत आहे, म्हणून त्याला प्राथमिक तरी म्हटलं. नाहीतर आम्ही त्याला काय म्हटलं असतं, त्याज्यच म्हटलं असतं. परंतु हा वेदाला अनुसरणारा श्रौत आस्तिक पुरुष आहे, परंतु कर्मावरच त्याचा भर आहे, सकाम कर्मावर. परंतु सकाम कर्मावर भर ठेवणारा पुरुष दिसे हा आरुता कर्मयोग, याचा हा सकाम कर्मयोग फारच अलीकडचा आहे. याच्यामध्ये तर त्याचा अर्थ काय केला, निकृष्ट आहे. मुळे याच्यामध्ये दुरेन अवरम आणि अवरम शब्दाने त्याची तुच्छता त्या ठिकाणी सांगितलेली आहे. आता परितेची कर्म आचरिजे तरीच हा योगो पाविजे जे कर्मशेष सहजे योगस्थिती. आता बघा ही ओवी मागे जसं म्हणून ना तेथ वर्णानुक्रम दिसे चोखाळत आपण केलं होतं ना, वर्णानुक्रम दिसे चोखाळत, तशाच प्रकारची ही एक ओवी आहे की तेची कर्म आचरिजे, परंतु तेच कर्म करायचं. कर्म कोणतं, वेदविहितच कर्म करायचं, परंतु तरीच हा योग पाहिजे, तरच हा योग प्राप्त होईल. चांगलं बघा, तरीच हा योग पाहिजे, तरच हा योग म्हणजे कोणता, बुद्धियोग प्राप्त होईल. आणि कर्मच आचरण केले. सकाम कर्मयोगात काय जे कर्म आहे इथे सुद्धा काय आहे, कर्माचरणच आहे. तेची कर्म आचरिजे. मग तेची कर्म म्हणजे कोणतं, तेची म्हणजे निष्काम आणि समत्व बुद्धीनं युक्त होऊन आचरण केलेलं निष्काम कर्म, त्याचं जर आचरण केलं तरीच हा योग पाहिजे, तरच हा योग तो म्हणजे बुद्धियोग तुम्हाला प्राप्त होईल. जे आता इथं तरीच हा योग पाहिजे असं जर तुम्ही म्हणले, हा म्हणजे कोणता, समत्वम योग उच्यते. हा योग कधी तुम्हाला का समत्व योग, जर तुम्ही समत्व योगाचं अनुष्ठान केलं म्हणजे समत्व योगाला
समजून घेऊन जर त्या सुखदुःखामध्ये समान राहून जर तुम्ही निष्काम कर्मयोगाचा अनुष्ठान केलं तर असा अर्थ बरं ना, असा अर्थ आतापर्यंत आपण हा घेतला. तर त्याप्रमाणे तरीचा हा योग काय, हा जे पावे ते निवांत साहोनी जावे. याच्यामध्ये जे काही प्रसंग प्राप्त सुखदुःख होईल ते सहन करीत, म्हणजे जर तुम्ही हा योग, पण इथं काय म्हटले, तरीच हा योग पाविजे, तरच हा योग तुम्हाला प्राप्त होईल. म्हणजे तुम्ही समत्वाने युक्त होऊन जर निष्काम कर्माचं जर आचरण केलं तर चांगलं बघा, तरीच हा योग पाहिजे. म्हणजे इथं योग कोणता, निष्काम कर्मयोग का या ठिकाणी योग म्हणजे ज्ञानयोग. इथं ज्ञानयोग का निष्काम कर्मयोग बघा. आता पुढचं दिगंबर महाराज आणि मग नंतर अर्थ करा. तरीच हा योग पाहिजे, तर हा योग युजीर योगे समाधो असे दोन्ही अर्थ होतात. तर याच्या ठिकाणी समाधी अर्थ काल आपण पाहिला, समाहित चित्ताने कर्माचं केलेलं अनुष्ठान. आणि योग म्हणजे काय, भगवत प्राप्ती, म्हणजे आपल्या उद्दिष्टाच्या प्राप्तीचं जे साधन त्यालाही योग असं म्हटलेलं आहे. आणि दुसरं योग काय म्हटलेलं आहे की परमात्मा स्वरूपाशी ऐक्य, हा सुद्धा काय आहे, योगच आहे. तर या ठिकाणी तरीच हा योग पाहिजे, म्हणजे हा योग प्राप्त होईल. कोणता, हा एक प्रश्न झाला आहे की नाही. हा योग म्हणजे कोणता योग, पुढं असं लिहितात जे, कारण का कर्मशेष सहजे योगस्थिती. हा जो योग पाहायचा ना, तर कर्मशेष सहजे योगस्थिती. कर्मशेष म्हणजे त्या कर्माचा शेष, म्हणजे त्या कर्माचा शेवट किंवा त्या कर्माची कर्मोत्तर असणारी स्थिती, याला कर्मशेष असं म्हटलेलं आहे. कर्मशेष म्हणजे त्या तुम्ही जे अनुष्ठान केलं त्या कर्माचे जी शेवटची स्थिती आहे कर्मोत्तर प्राप्त होणारी, त्या कर्माने जिचा अभिक्रम नाशहा न असती त्यालाच म्हणतात वर्णानुक्रम दिशे चोखाळत. अशी जी स्थिती आहे ती स्थिती म्हणतात, तीच योगस्थिती आहे. कर्मशेषु सहजे योगस्थिती. मग ही योगस्थिती म्हणजे कोणती, आत्मस्थिती असाच अर्थ केला पाहिजे या ठिकाणी. दुसरा कोणता एक, कर्माच्या उत्तर प्राप्त होणारी, निश्चयाने प्राप्त होणारी, की जिचा आरंभ केला तर कधीच नाश होत नाही, उलट तिच्यामध्ये वर्णानुक्रम म्हणजे त्याचा जो अनुक्रम आहे तो अनुक्रम स्पष्ट रीतीने आपल्याला दिसतो, नाम अनुभवाला येतो आणि तिचा कधीच नाश होत नाही. म्हणजे ही स्थिती आपल्याला सोपान परंपरेने कुठपर्यंत, शेवटवेरी म्हणजे जीव ब्रह्मैक्य ज्ञानद्वारा जीवनमुक्त अवस्था इथपर्यंत घेऊन जातो. हा निष्काम कर्म असंच वर्णन केले ना. मग हीच ते तर स्वभावे धनंजया नाही कुणीच क्रिया मनोनी प्रवादू तया नैष्कर्मी ऐसा. अशा ते परते काही निपजने जेथ नाही मनोनी म्हणिपे पाही परमसिद्धी ते. म्हणून तीच योगस्थिती आहे की नाही इथं ज्ञानोबरा ही योगस्थिती. मग हा योग म्हणताना याचा अर्थ काय, दृढ अपरोक्ष ज्ञान आहे की नाही, हा ज्ञानयोग प्राप्त करून देतं. हे ह्या निष्काम कर्माचं काय आहे, फलश्रुती आहे. हा त्याला हा म्हणजे इथं योग शब्द, इथं बुद्धियोग नाही म्हटलं. इथं एक मिनिट ऐका ना, जे कर्मशेष तरी तेची कर्म आचरिजे, तेची कर्म म्हणजे निष्काम कर्मयोगाचं अनुष्ठान केलं तरीच हा योग पाहिजे. याचा अर्थ ज्या पुरुषाला बघा, म्हणजे इथं काय सांगितलं, ज्ञानोबरायांचा भर काय आहे, प्रवृत्ती लक्षणात्मक आणि निवृत्ती लक्षणात्मक धर्मामध्ये, बरोबर ना. निवृत्ती लक्षणात्मक धर्म श्रेष्ठ आहे, पण निवृत्ती लक्षणात्मक धर्माला प्रवृत्ती लक्षणात्मक धर्म जो आहे तो काय आहे, विरोधी आहे. म्हणून त्याला विरोध होऊ नये याच्यासाठी काय करावं लागेल, त्या कर्मातला सकाम कर्मानुष्ठानाचा भाग त्याज्य आहे आणि निष्काम कर्मानुष्ठानापासून आरंभ आहे. म्हणूनच त्याला नैष्कर्म्य दशा तरीचा हा योगू पाहिजे असाच अर्थ करायला लागेल. बरं इथं ज्ञानोबरांनी असे शब्द योजलेत की नाही, बरं हे अनुभवाला किंवा शास्त्रार्थाला तरी जुळतंय का, जर विरोधी अर्थ केले तर नाही. म्हणून तरी तेची कर्म आचरिजे तरीच हा योग पाहिजे, जे कर्मशेष सहजे योगस्थिती. ह्या कर्माचा शेष म्हणजे ते कर्म करून संपलं की त्या कर्माचा शेष म्हणजे कर्माच्या उत्तर कालात असणारी स्थिती म्हणजेच ही योगस्थिती आहे. अर्थात त्याला सर्व क्रमाक्रमाने जे होईल काय, 18व्या अध्यायामध्ये जो क्रम सांगितला कोणता, विवेक काय
बुद्ध्या विशुद्धया युक्तो धृत्यात्मानं नियम्य च शब्दादीन विषयांस त्यक्त्वा रागद्वेषौ युधस्य च विविक्तसेवी लघ्वासी यतवाक्काय मानसः ज्ञान ध्यानयोगपरो नित्यं वैराग्यं समुपाश्रिताः अहंकारं बलं दर्पं कामं क्रोधं परिग्रहं विमुच्य निर्ममः शांतो ब्रह्मभूयाय कल्पते. असाच कर्म ना. म्हणून म्हणतात की कर्मोत्तर हे जे आहे तर ती स्थिती कोणती आहे? योगस्थिती आहे. कर्मशेष सहजे योगस्थिती असं सांगतात. आता म्हणतात मनोनी बुद्धियोगु सधरू तेथ अर्जुना होई स्थिरू मने करी अभेरू फल हेतुचा. मनोनी बुद्धियोगु सधरू म्हणून हा बुद्धियोग नाम निष्काम कर्मयोग हा सधर आहे म्हणजे फार प्रबल आहे, बळकट आहे. आणि हे अर्जुना तेथ स्थिर होई आणि त्या निष्काम कर्मयोगामध्येच तू स्थिर हो म्हणजे त्याचाच निश्चय कर. कशाप्रमाणे? वर सांगितल्याप्रमाणे मन आणि बुद्धीचे ऐक्य आहे आती आणि तिथं तुझ्या चित्ताने काय हो? स्थिर हो म्हणजे त्याच्याच अनुष्ठानात तत्पर हो असं सांगतात. मनोनी बुद्धियोगु सधरू तेथ अर्जुना होई स्थिरू. म्हणून ते स्वामी महाराज सांगायचे की आपले धारूरकर शास्त्री जे आहे ना ते शेवटच्या कालामध्ये त्यांनी असं सांगितलं की मी 24 वर्षे काशीला रात्रंदिवस चिंतन केलं. काशीच्या सुद्धा ज्ञानवापीच्या याच्यात जेव्हा काही निर्णयाच्या विषयी जर मतभेद झाले तर ते पत्र पाठवून 15 दिवस सभा लांबवत होते. की ते म्हटले की त्यांचा निर्णय, ते पंढरपूरला राहत होते, त्यांनी जेव्हा सांगतील तेव्हा आपण आणखीन याच्यावर विचार करू. असं इतकं त्यांनी विद्वत्ता मिळवली होती. आणि त्यांनी मराठी वाचन फक्त वर्तमानपत्रच आयुष्यात वाचलं. परंतु जेव्हा त्यांना लोक ज्ञानेश्वरी, गाथा, एकनाथी भागवत, अमृतानुभवाच्या शंका विचारायला लागले मग त्यांनी सांगितले की आता एक क्रमानित विषय घेऊ. आपल्यापुढं जे आहे ना आता अमृतानुभव भाष्य मग खंदारकर महाराजांचं, ज्ञानेश्वरी भावदर्शन, भागवत दर्शन हे सगळं त्यांनी सांगितलेलं आहे. आपल्या धारूरकर शास्त्री महाराजांनी, खंदारकर महाराजांनी त्याचं लिखाण केलेलं आहे. तर ते म्हटले जर मला पूर्वी जर ज्ञानेश्वरी हातात मिळाली असती तर माझे किती श्रम वाचले असते वेदाध्ययनाचे. असं जे कर्मशेष सहजे योगस्थिती मनोनी बुद्धियोगु सधरू तेथ अर्जुना होई स्थिरू. म्हणून हा जो बळकट असणारा जो बुद्धियोग नाम निष्काम कर्मयोग आहे हे अर्जुना त्याच ठिकाणी तू स्थिर हो म्हणजे त्याचंच तू अनुष्ठान कर. पण पुन्हा पुन्हा यालाच म्हणतात हे ज्या ग्रंथाचं अध्ययन करतो षडलिंगपूर्वक झालं पाहिजे. आणि षडलिंगपूर्वक एक भाग याच्यातला कोणता आहे? अभ्यास अंगाने चालले आहे. वास्तविक एवढं सांगणं इतकं असं 15 दिवस चालण्यासारखं काय? पुन्हा पुन्हा दररोज तेच म्हणायचं कर्तृत्व मदाचा त्याग आणि फलास्वादाचा त्याग, ईश्वरार्पण बुद्धी आणि सुखदुःखे समे करतो. याच्या पलीकडे काय चिंतन करतो आपण? बरं ओळ्यात पुन्हा पुन्हा तेच येतं ना. यालाच म्हणायचं अभ्यास. पुन्हा पुन्हा एक गोष्ट सांगणं. षडलिंगापैकी जसा उपक्रम, बरं याच्यात उपक्रम उत्सवार नाही का? उपक्रम उपसंहार आहे, अभ्यास आहे, अपूर्वता आहे, फल आहे, अर्थवाद आहे, उपपत्ती, असं सगळ्यांनी युक्त अशा प्रकारचा हा ग्रंथ आहे. आणि ह्या सगळ्या अंगाने चिंतन केल्याशिवाय त्याचा लिंगम तात्पर्य निर्णय, तात्पर्याचा निर्णय होणार नाही. तात्पर्य म्हणजे काय? वक्तुरी इच्छा तात्पर्य. वक्त्याला ह्याच्यातून काय सांगायचं आहे याचा निर्णय तरच होईल षडलिंगपूर्वक ह्या ग्रंथाचं आपण चिंतन केलं तर. मने करी अवेरू फल हेतूचा. आणि पहिल्यांदा तू काय कर? मनाने ह्या फलाच्या हेतूचा तू काय कर? अभेर म्हणजे परित्याग कर. म्हणजे फलाची कामना मनात कधीच येता कामा नाही असं म्हणून याचं काय केलं पाहिजे? कर्मयोगाचं अनुष्ठान केलं पाहिजे. आता इथं बघा, जे बुद्धियोगा योजिले तेची पारंगत झाले इही उभयबंधी सांडिले पाप पुण्यी. आता इथं सांगतात जे बुद्धियोगा योजिले, जे बुद्धियोगाला म्हणजे ह्या ज्ञानयोगाला आता वर अर्थ केला ना आपण. कोणता अर्थ केला? की मनोनी बुद्धियोगु सदरू तेथ अर्जुना नाही आपलं तरी तेची कर्म आचरिजे तरीचा हा योगू पाविजे. हा कोणता योगू? अपरोक्ष ज्ञान. आता इथं कोणता अर्थ करायचा बघा. जे बुद्धियोगा योजिले तेची पारंगत झाले.
इथं बुद्धियोग शब्दाचा अर्थ निष्काम कर्मयोगच ना, हा दोही चालेल. पण इथं कोणता घेणार? जर तुम्ही त्याला त्याला काय म्हणतो आपण क्रममार्ग जर घेत असाल तर इथं माग अधिक वेळा घेतलेला जो अर्थ आहे तोच अर्थ घ्यायचा. बुद्धियोग म्हणजे निष्काम कर्मयोग. जे बुद्धियोगा योजिले म्हणजे जे ह्या निष्काम कर्मयोगासाठी सज्ज झाले, म्हणजे निष्काम कर्माचं अनुष्ठान करण्यामध्ये तत्पर झाले, तेची पारंगत झाले, तेच पलीकडे गेले. तेच पलीकडे गेले म्हणजे तेच ह्या संसार सागराला तरुण गेले. म्हणजे साक्षात बुद्धियोगाच्या द्वारा नाही, परंपरेने तरुण गेले. परंपरेनं ज्ञान होऊन त्याच्या, कारण इथं जर पारंगत झाले म्हणजे संसार सागराच्या पार झाले, पलीकडे गेले, अतीत झाले, तर हे तर ज्ञानयोगाचं फल आहे. पण ते ज्ञानयोगाचं फल कशाने मिळालं? निष्काम कर्माच्या अनुष्ठानाने निश्चित स्वरूपाने त्यांना मिळालं. नाही, हां, तर ते चांगलं बघा. तर आता तुम्ही म्हणाल की निष्काम कर्माच्या अनुष्ठानाने हे फल मिळाले का त्यांना? त्यात हे फळ त्यांना मिळालं का? याच्यातून पारंगततेची झाले. याच्यातून एक भाव असा दिसतो की या ठिकाणी कृतोपास्ती आणि अकृतोपास्ती हे दोन्हीही जरी ज्ञानाचे अधिकारी असते, जीवनमुक्ती विवेकामध्ये विद्यारण्य स्वामींनी याचा विचार केलेला आहे की दोन्हीही जरी संसाराच्या कोणतं कृतोपास्ती हा सुद्धा तत्त्वज्ञानाचा अधिकारी होऊ शकतो की नाही? आपाततः ज्ञानाचं फल मोक्ष आहे असं पाहिलं आणि त्याची अंतरंग साधनं श्रवण मनन निधी ध्यासन आहेत हे जाणलं आणि त्यानंतर त्याचं अंतकरणाची पूर्ण शुद्धता किंवा स्थिरता झाली नसेल तर असा पुरुष ज्ञान मिळू शकतो की नाही? तर वेदांत सांगतो मिळू शकतो. कसा? तो अकृतोपास्ती की नाही, निष्काम कर्म आणि उपासना केलेलं नाही. ज्या अर्थी त्याचं ईशत मल आणि ईशत विक्षेप त्याच्या अंतकरणात आहे, थोडंसं पापवासना आहेत आणि ईशत काय आहे? चित्ताची चंचलता आहे. पण तो म्हणतो वेदांत मला समजावूनच घ्यायचा आणि वेदांताने मी माझा याची देही याची डोळा उद्धार करणार. तर करू असं वेदांताला विचारलं, तुमच्याकडे काय उपाय आहे का अकृतोपास्ती? तर वेदांत काय सांगेल? वेदांत सांगतो ते करा तुम्ही. तच्चिंतनम तत्कथनम अन्योन्यम तत्प्रबोधनम एतदेक परत्वम च ब्रह्माभ्यासम विदुर्बुधा. त्या ठिकाणी महाराज बोला, ते आपले कुठे महाराज बोला, ते एतदेक परत्वम च ब्रह्माभ्यासम विदुर्बुधा. जो किती ज्ञानी पुरुष असला तर त्या ज्ञानीपुरुषाने काय काय आपलं कितीही अकृतोपास्ती असला आणि त्याला जर तीव्रतर मुमुक्षुत्व असेल तर त्याने जरी पूर्वीच्या जन्मामध्ये कर्म उपासना त्याची झालेली नसली, निष्काम कर्म आणि निष्काम उपासना, तरी आता त्यांनी जर रात्रंदिवस वेदांत वाक्येषु सदा रमणतो असा जर तो राहील तर तो जाऊ शकतो. पण जाताना काय आहे? त्याला काय आहे? दोरीवरची कसरत आहे. पारंगत होऊ शकतो पण त्या नैष्कर्म्य भागवतामध्ये लिहिले, माझा श्लोकपाठ नाही, नैष्कर्म्यमाप्याच्युत भावविवर्जितम न शोभते ज्ञानमलम निरंजनम असं व्यासाचार्य म्हणतात. किती जरी त्याचं ज्ञान असलं ना पण त्या ठिकाणी जर ते भगवत भक्ती वाचून असेल तर ते दिसत, ते काही शोभत नाही. एवढंच नाही तर त्यांनी सांगितलं की तो अधोगतीला कोणत्या क्षणी जाईल हे सांगता येणार नाही. कारण त्याच्यासाठी त्यांनी सांगितलं एक गोष्ट लक्षात घ्या की एखादा मनुष्य जिन्याने जाताना पायरीनं जर गेला तर तो काय वरच्यापर्यंत जातो. आणि एखादा असा असतो की तो चांगला खिलाडू एखादा असला तो म्हणतो मला एका पायरीनंतर दोन नाही, मी 3-3 पायऱ्या एकाच वेळेला चढेल. उड्या मारत जातो, जाऊ पण शकतो, पण समजा पडला तर पाय पण मोडू शकतो. असं आहे. म्हणून या ठिकाणी तेची पारंगत झाले म्हणजे कोणते? ह्या क्रमाने जे गेले ते निश्चित पारंगत झाले. दुसऱ्यांचं सांगता येत नाही. कारण त्यांना काय तिथून पुढे जर खरं पाहिलं तर जो मनुष्य या पूर्वीच्या निष्काम कर्म म्हणजे ज्याला कृतोपास्ती, ज्याला सगुण साक्षात्कार आहे, योगाचा समाधी आहे किंवा निष्काम कर्माच्या अनुष्ठानाने ज्याच्या चित्ताची शुद्धी झालेली आहे, ह्या पुरुषाचा ज्ञानामध्ये जितका सहज प्रवेश होईल आणि त्याला निष्प्रतिबंध फलाची अनुभूती येईल तशी अकृतोपास्तीला लवकर येणारच नाही. म्हणून जे बुद्धियोगा योजिले तेची पारंगत झाले, तेच खऱ्या अर्थाने, ठीक आहे ना, तेच खरं अर्थाने काय झाले म्हणजे याच्यामध्ये एवढाच अर्थ काय ते निश्चयाने पारंगत झाले.
आणि याचं काय आहे, याचं थोडं जरी कुठं कमी पडला व आहे की नाही, तर तो म्हणत राहणार करम लेढी न्याय कोणाला यांना, पण तो ज्या वेळेला हिसाब बराबर आहे आणि चोकरा डोबता आहे ते त्यावेळेला काय तो म्हणणार आहे की नाही. म्हणून जे बुद्धियोगा योजिले त्याची पारंगत झाले आणि त्यांना फल काय मिळालं, तर ते सांगतात इही उभयबंधी सांडिले पापपुन्नी. आणि दुसरा एक पाठ आहे उभय संधी, आणि एक दुसरा एक पाठ आहे अजून उभय संबंधी सांडिले पापपुन्नी, असा एक पाठ आहे. तर याच्यामध्ये सांगतात जे बुद्धियोगा योजिले, ह्या बुद्धियोगाला म्हणजे कोणत्या, निष्काम कर्मयोगच घ्यायचा ना, त्याच्यामध्ये जे उद्युक्त झाले प्रवृत्त झाले त्याची पारंगत झाले ते या संसार सागराच्या पलीकडं गेले ना, मुक्त झाले. आणि ही आणि मग ह्या लोकांना काय उभयबंधी सांडिले पापपुन्नी, दोन्ही पाप आणि पुण्य हे दोन्ही बंधालाच कारण होणार आहे. आणि ह्या उभयबंधी म्हणजे ह्या दोन्ही पापात्मक बंध आणि पुण्यात्मक बंध ह्या दोन्ही बंधातून ते कृतोपास्ती निश्चितच सुटले किंवा ज्ञानाच्या द्वारा सुटले. किंवा दुसरं घ्यायचं की उभयबंधी उभय संबंधी सांडिले पापपुण्य. जर याचा अर्थ घ्यायचा, काल परवा आपण चिंतन केलं होतं, उभय संबंधी म्हणजे काय, पाप आणि पुण्य ह्या दोघांचाही त्यांना संबंध नाही. कारण काय आहे की ना भुंक्तम क्षयते कर्म कल्पकोटी शतैरपी. जो ज्या कर्माचा कर्ता असतो तो त्या कर्माच्या फलाचा भोगता होतो. पण या ठिकाणी ह्या निष्काम कर्मात चांगलं बघा आणि वाटलं तरच हे करा. मनुष्य निष्काम कर्मयोगाचा अनुष्ठान करणारा पुरुष हे कर्मफल कोणाला देत असतो, ईश्वराला देत असतो किंवा समष्टीला देत असतो. त्यामुळे ह्या पुरुषाला, त्या पुरुषाने जर कर्म विपाकाच्या सिद्धांताप्रमाणे जीवाच्या कर्मानेच जीवाला स्वतंत्र रीतीने कर्माचा भोग होतो, त्याला ईश्वराची आवश्यकता नाही, ईश्वर असिद्ध आहे असं म्हणत असेल, त्याच्यासाठी हे फल मिळेल का. तो फार झालं तर पुण्यातून सुटेल, तर पण त्यांनी सांगितलं पापातून तो सुटणारच नाही, पापातून तो सुटणारच नाही. समजा त्या ठिकाणी खरं तर तो पाप आणि पुण्य दोन्हीतूनच सुटणार नाही, कारण कर्तृत्वाचा अभिनिवेश असेल तर जो जे कर्म करतो त्या कर्माचा अपरिहार्यपणे त्या फलाचा भोग त्या कर्त्यालाच होत असतो. आणि कल्पकोटी शतैरपी असं पुन्हा म्हटलेलं आहे. मग पण जो फल ईश्वराला समर्पण करील तो त्याचा फलभोगता राहणार नाही. फलभोगता राहणार नाही म्हणजे तत्वतः नाही सांगत इथं, म्हणजे त्याला त्या कर्माचा लेप जो आहे तो लागणार नाही. लेप लागणार नाही म्हणजे त्याचा अभिनिवेश होणार नाही. आणि तत्वतः त्याच कर्माच्या अनुष्ठानाने उत्पन्न झालेलं जे अदृष्ट आहे ते त्याला क्रमयोगाने तत्वज्ञानात स्थिर करून त्याला ही स्थिती प्राप्त होईल. तेव्हा उभयबंधी सांडिले पापपुण्य हे आहे. आता सध्या त्याला काय नाही, पापपुण्याचं का ना, तर तो जे करतो ते मला पाप पुण्य सुख दुःख जय पराजय लाभ अलाभ हे कोणतंच त्याच्या अंतःकरणात नाही. फक्त कर्तव्य बुद्धीनं तो निष्काम कर्माचं अनुष्ठान करणारा पुरुषसुद्धा या पाप आणि पुण्याच्या संबंधाने जवळजवळ काय त्या संबंधाचा त्याने परित्यागच केलेला आहे असं म्हटलं चालेल ना, असा त्याचा अर्थ. कारण सिद्धांताच्या विरोधी तर काही म्हणता येत नाही. आणि जर त्याने पाप पुण्य लागत नसेल तर पुढे त्याला करण्याची गरज काय. ते हे कसं आहे, पंचदशीमध्ये जसं म्हटलं आपण सांगितलं असेल, थोडक्यात सांगतो, कधी सांगितलं असेल बरे. पंचदशीमध्ये विषय आला की परोक्ष ज्ञान आहे, परोक्ष ज्ञान. त्या परोक्ष ज्ञानाची फलश्रुती काय सांगितलं त्यांनी पहिल्याच प्रकरणामध्ये का, परोक्ष ब्रह्मविज्ञानम शाब्दम देशिकपूर्वकम बुद्धिपुरस्कृतम पाप बुद्धिपूर्वकृतम पापम कृष्णम दहती वन्निवत, असा श्लोक आहे. त्या श्लोकामध्ये काय सांगितलं, परोक्षम ब्रह्मविज्ञान, तुम्हाला दृढ अपरोक्ष साक्षात्कार झाला नाही. हे कोणाचं वचन आहे, वेदांतातल्या एक मान्य म्हणजे मोठमोठ्या महापुरुषांना मान्य असणाऱ्या ग्रंथामध्ये वचन आलं की जो पुरुष या ठिकाणी ब्रह्माचं परोक्ष ज्ञान करून घेतो, ब्रह्म एक आथी एर आगवीची भ्रांती असं त्याचं ज्ञान करून घेतो. मग ह्या परोक्ष ज्ञानाचा उपयोग काय आहे, तर ते म्हणे बुद्धिपुरस्सर केलेल्या पापाचा नाश होतो. तुम्ही खरं सांगा बरं, बुद्धिपुरस्सर केलेल्या पापाचा नाश जर अपरोक्ष ज्ञाना वाचून होत असेल तर अपरोक्ष ज्ञानाची गरजच राहिली नाही. ऐक नाही, अपरोक्ष ज्ञानाची गरजच राहिली नाही.
मग स्वामी महाराजांनी आपल्या वेदमूर्ती गणेश्वर शास्त्रींना विचारलं की या श्लोकाचा काय अर्थ आहे काशीला असताना, आणि त्यांनी विचारलं की या श्लोकाचा अर्थ काय आहे. ते त्यांच्यासमोर टीका दिली, कोणती आपली पंचदशीची रामकृष्ण टीका. त्यांनी मला टीका वगैरे नाही, मूळ ग्रंथातून पाहिजे, मूळ ग्रंथ काय त्याचा तुम्हाला अर्थ सांगतो. त्याप्रमाणे त्यांनी सांगितलं. स्वामी महाराज म्हणले गुरुजी काय अर्थ आता असतील कदाचित. तर ते म्हटले, स्वामी महाराज म्हणले मला काय हा अर्थ तुमचा भावत नाही म्हणे. ते म्हणले ठीक आहे, तुम्हाला वाटतं उद्या आणखी सांगतो. 4-5 दिवस ते सांगत होते. ते म्हणायचे गुरुजी तुमची कुठंतरी गडबड होते. स्वामी महाराज म्हणायचे गुरुजी काहीतरी गडबड होती तुमची. ते म्हणले सांगता पुन्हा सांगतो. मग त्याने आणखीन सांगितलं. मग स्वामी महाराज ते म्हणे तुमचं म्हणणं काय आहे. स्वामी महाराज म्हणे हा अर्थ चुकीचा आहे. ते म्हणे श्लोक आहे विद्यारण्य स्वामींचा हा. ते म्हणे पण विद्यारण्य स्वामींचं ते तात्पर्य नाही. मग ते म्हणे आहे काय नेमकं. स्वामी महाराज म्हणे हा अर्थवाद आहे. परोक्ष ज्ञान लोकांनी मिळावं, शास्त्रार्थाचं ज्ञान चांगलं संपादन करावं याच्यासाठी हे सांगितलेलं आहे. याच्या पलीकडे याचं काही नाही. ते म्हणे असं कधीच म्हणतात, ह्या अशा वचनांना अर्थवाद म्हणता येत नसतं असं ते म्हटले. स्वामी महाराज म्हणजे मला तर वाटतं ह्या अर्थवादच आहे असं त्यांनी सांगितलं. नंतर काय झालं, ते म्हटले की शेवटच्या वेळेला ते म्हटले तिथं दातार शास्त्री म्हणून होते. तर ते दातार शास्त्री म्हणजे त्यांचेच गुरुबंधू, पण राजराजेश्वर शास्त्री द्रविडांचे ते मुख्य शिष्य होते. मग ते म्हटले त्यांना मी थोडं विचारतो. आणि त्यांची सकाळी काहीतरी चर्चा झाली होती. आम्ही संध्याकाळी गंगेला चाललो तर ते नेमके दातार शास्त्री समोरून आले. आल्याबरोबर स्वामी महाराजांनी त्यांना नमस्कार केला. त्यांनी नमस्कार केला आणि ते म्हणे स्वामी महाराज आजच सकाळी गणेश्वरांनी मला विचारलं, परंतु तुम्ही जे म्हणता तेच बरोबर आहे, त्या अर्थवादाशिवाय त्याची संगती लागत नाही. स्वामी महाराज म्हणले बरं झालं व आम्हाला तुम्ही मोठ्या संकटातून वाचवलं वगैरे. मग ते काय म्हणायला लागले की ते म्हटले असं आहे स्वामीजी, आता हा देह पडला का ब्रह्मविद्या ब्रह्मलोकाला गेली. ते म्हणजे अजूनही तुम्ही भ्रमातच आहेत का असं त्यांना पुन्हा म्हटले स्वामीजी. तर त्यांनी तिथं असे शेण वगैरे पडलेलं होतं, त्या गल्ली लहान लहान असतं, त्याच्यात त्यांनी कोटासहित सगळं साष्टांग दंडवत घातलं स्वामी महाराजांना दातार शास्त्रींनी. काशीतले ते हां, मग ते वाक्यात आता 2 वेळा सांगितलं, तुम्ही आज विचारलं. तर त्याचा अर्थ असा आहे की हा देह पडल्यानंतर ब्रह्मविद्या ब्रह्मलोकाला गेली. म्हणजे ह्या ब्रह्मविद्येचे काशीमध्ये जे काही मोजके लोक आहेत त्याच्यामधलं हे शरीर आहे. आता लोकांना आजकाल वेदांताचं चिंतन करत नाहीत. काशीमध्ये ही लोक कर्मकांड वगैरे हेच जास्त चालवतात. त्याच्यामध्ये वेदांतामध्ये काही त्याला काही मिळत नाही, प्राप्ती नाही, काही नाही. त्याच्यामध्ये मोक्ष मिळतो पण तिथं काही खायला नाही काही नाही. त्यामुळं म्हटले कोणी करत नाही. तेव्हा आम्ही जुने लोक आहे थोडे, त्याच्यापैकी आता वयस्कर मीच आहे. त्यांनी जे आपलं रामायण आहे ना, कोणतं वाल्मिकी रामायण, वाल्मिकी रामायणावर येणाऱ्या सगळ्या आक्षेपाचं खंडन करून एक 3 खंडात ग्रंथ लिहिला होता दातार शास्त्रींनी. म्हणजे पूर्वमीमांसेच्या दृष्टीनं रामायणामध्ये एकही कोणी खंडन करू शकत नाही असं त्यांनी लिहिलं होतं. असू द्या. तर त्यांना म्हणायचं होतं की मी आता एकटंच शरीर आहे, हे गेल्यावर आता जशी या शंकेचं चिंतन चालले असं गेल्यावर कोणी सांगणार नाही. तेव्हा मग ते स्वामी महाराज त्यांना म्हटले का तुम्ही भ्रमात आहेत. म्हणजे याचा अर्थ या अनादी परंपरेमध्ये असं आपल्या विचार सांगितले ना, किती लोक उत्पन्न होतात आणि जातात, तसे तुमच्यासारखे ब्रह्मविद्या किती येतील आणि जातील. तुमच्या वाचून ब्रह्मविद्या ही स्वयंप्रकाश स्वतः सिद्ध विद्या आहे आणि ती परमात्मा तिच्या अव्याहत परंपरेने चालवित आलेला आहे. एवढे मोठे अनेक प्रकारची आक्रमणं झाली ह्या सनातन वैदिक धर्मावर, तरी धर्म तग धरूनच आहे की नाही. तेव्हा तुम्ही त्यांचं सांगणं बरोबर होतं, पण तुम्ही भ्रमात राहू नका असं त्यांना म्हटले. पण मोठी माणसं मोठीच असतात, त्यांना लगेच ते कळलं. त्यांना साष्टांग दंडवत घातला. असू द्या. तर इथं काय आहे, परोक्ष ब्रह्मविज्ञान जे आहे, परोक्ष ज्ञान का म्हणून म्हटले तुम्ही, बुद्धी पुरस्कृत केलेला, म्हणजे जाणून किंवा खरं वर्णन कोणाचं केलं हे, तयाच्या प्रतिपदातू घडो त्रैलोक्याचा घातू, तेने केला हे केली हे मातू बोलू नये, हे कोण आहे, दृढ अपरोक्ष ज्ञानवान पुरुषाच्या संबंधाने केलेले विधान आहे. आणि विद्यारण्य स्वामी हे कशाने करतात, हे फल परोक्ष ज्ञानाने मिळतं असं म्हणतात. याचा अर्थ एवढाच आहे. स्वामी महाराज नेहमी सांगायचे परोक्ष ज्ञान संपादन करावा म्हणून, अर्थात अर्थवादाने. हे कशाने केलेले, अर्थवादाने हे केलेलं विधान आहे. म्हणजे लोकांनी परोक्ष, मग तुम्ही म्हणाल की बुद्धी परत पापाचं मग हे अर्थवादाने का म्हणून सांगितलं, तर असं आहे, खरं जर पाहिलं तर परोक्ष ज्ञान संपादन करणंच अवघड आहे.
अपरोक्ष ज्ञान अवघड नाही त्या म्हणजे या दृष्टीनं पाहिलं तर. कारण का परोक्ष ज्ञानाला तुम्हाला किती काय त्यांनी उर्वीचे भ्रमण याजसाठी काय किती ग्रंथ तुम्हाला याजसाठी जप याजसाठी तप व्यासे हे अमुप ग्रंथ केले, हे सगळं जरी झालं तरीसुद्धा ह्याच्यामध्ये श्रम आहेत का नाही सगळे. आणि अपरोक्ष ज्ञान व्हायचं काय पुढं. फक्त ज्या माणसाला परोक्ष खड्यासारखं कळलं त्याला पुढं काय म्हणायचे, त्या ज्ञानाला मला अपरोक्ष ज्ञान नाही, मीच ज्ञानस्वरूप आहे. म्हणजे फक्त मी म्हणायचं का दुसरं काय करायचं त्याला. जे तुम्ही ब्रह्माचं परोक्ष ज्ञान संपादन केलं त्याला पाऊलं किती टाकायचे तुम्हाला, पुढचा एकच पाऊल टाकायचा आणि त्याला फक्त काय म्हणायचं, बुद्धी निश्चये आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी, अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणून म्हणतात, आता लक्षात आलं ना अर्थवाद आहे म्हणून. तसं या ठिकाणी तुम्ही जर म्हणाल की ज्ञानोबा अर्थवादाने म्हणतात तर काही त्याचं वावगं होणार नाही. का ज्ञानोबरायांना ही गोष्ट आवडणार नाही. ज्ञानोबरायांना म्हणते हेच मला सांगायचं आणि मग तिथं विद्यारण्य स्वामींना त्यांनाही हेच सांगायचं आहे. म्हणून तसं पण स्वामी महाराज बोलत होते, जर परोक्ष ज्ञानाचं जर बुद्धी पुरस्कृत केलेल्या पापांचं फल आहे तर अपरोक्ष ज्ञानाचं फल काय आहे. मग जर आता कोणी म्हणेल बुद्धी पुरस्कृत पापाचं जर हे फल आहे तर अपरोक्ष ज्ञानाचं काय अधिक भर टाकताल तुम्ही. नाही जाऊ दे, अर्थवाद नाही असं म्हणलं तर तुम्ही म्हणाल कैमुत्तिक न्यायाने जर परोक्ष ज्ञानाने एवढं फल आहे तर कोणतं बुद्धी पुरस्कृत केलेल्या पापाचा नाश, पण बुद्धी पुरस्कार केलेल्या पुण्याचा नाश असं नाही म्हटलेलं. आलं लक्षात. तर बुद्धी पुरस्कृत केलेल्या पुण्याचं पण काय होईल, नाश होईल. हे कशाचं फल असेल, अपरोक्ष ज्ञान, असं म्हणायला काय हरकत नाही. जे उभय बुद्धी योगा योजिले तेची पारंगत झाले, ही उभय बंधी सांडिले पाप पुण्य. झालंच ना चिंतन. कर्मजम बुद्धियुक्ता ही फलम त्यक्त्वा मनीषिणः जन्मबंध विनिर्मुक्ता फलम गच्छन्त्यनामयम्. कर्मजम बुद्धियुक्ता ही फलम त्यक्त्वा मनीषिणः जन्मबंध विनिर्मुक्ता पदम गच्छन्त्यनामयम्. कर्मजम बुद्धियुक्ता ही फलम त्यक्त्वा मनीषिणः जन्मबंध विनिर्मुक्ता फलम गच्छन्त्यनामयम्. पुंडलीकवरदा हरि विठ्ठल.